हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगिलिया अपैसे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहतांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथू. हा अनादि नित्य सिद्धू, निरूपाधी विशुद्धू, मनोनी शस्त्रादी की छेदू न घडे यया. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्वकारेषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं, कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरु. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदं भोजतेजं स्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम्. आत्मरूपा गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री गुरुचरण सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता. नातरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगिली आपैसे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी, सर्वता नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहतांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथू. हा अनादि मुक्त सिद्धू, निरूपाधिक विशुद्धू, म्हणून शस्त्राधिक छेदू न घडे या. कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा की अंजनाबाई कुंडलिक सस्ते यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्तानं आपण सर्व सगळे सोयरे आपतेष्ट नातेवाईक सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालात. आपला सर्वांना ज्ञात आहेच, परंतु कार्यक्रमाचा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं आदी कर्तव्य असतं. आणि या 5.5 महिन्याच्या प्रवचनरूपी सेवेच्या निमित्तानं आमचे मित्र हरिभक्तपरायण वैभव महाराज सस्ते यांच्या आग्रहास्तवर आजची मज पामाराच्या वाटेला ही प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेली ओवी.
ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांची, की ज्याच्यामध्ये भाव आहे, अर्थ आहे आणि संपूर्ण जगाला प्रकाशित करणारं असं तेज, दीपक दीपिका, भावार्थ दीपिका. जेव्हा नाथबाबांनी माऊलींची ज्ञानेश्वरी शुद्ध केली तेव्हा भावार्थ दीपिका नाव होतं. परंतु त्यांना कळलं की हिच्यामध्ये जगाचं अंतिम सत्य असणारं जे ज्ञान दडलेलं आहे, त्याच्यामुळं नाथबाबांनी या भावार्थ दीपिकेचं नाव ज्ञानेश्वरी ठेवण्यात आलं. आणि अशा ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 21 त्याच्यामधील 41 ते 45 ह्या 4 ओव्या आपल्या सर्व संतजनांच्या, महात्म्यांच्या, अधिकाऱ्यांच्या चरणावरती समर्पित करण्यासाठी निवडलेले आहे. पहिलीच गोष्ट सांगावीशी वाटते की 5.5 महिने असतील, दशक्रिया असेल, या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवा ठेवण्याचं आयोजन आणि प्रयोजन म्हणजे काय. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचं बोलणं जरा मला असं वाटतं सगळ्यांना वेगळं वाटेल. आणि त्यात आमचे बाबा सांगायचे, ऐकणारे ते सगळे सोन्याहून पिवळे असतात, पण इथे व्यासपीठावरती जे बसतात, जो संतांचा खरा निरोप, मृत्यू लोकामध्ये जीव जन्माला आल्यानंतर त्याने करायचं काय, मृत्यूनंतर जाणार कुठे, खरं ह्याच गोष्टींची शहानिशा आणि साधकाला हे तत्वज्ञान, खरं मनुष्य लोकांमध्ये येऊन काय प्रयोजन आहे, ध्येय काय आहे, हे समजून देण्याचं काम या व्यासपीठावर बसणाऱ्या लोकांचं असतं. इथे बसून माफी मागून बोलतो सगळ्यांची की आईवरून सासू सासऱ्याच्या गोष्टी हसवणे, विनोद, रडवणे यासाठी मायबापांना व्यासपीठ मुळीच नाहीये. पाहायला गेलं तर बघा, एक आहे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे व्यासपीठ केवळ जे तत्वज्ञान माझ्या निवृत्ती दादांना गैरीनाथांकडून भेटलं, जे तत्वज्ञान निवृत्ती दादाकडून ज्ञानदादाला भेटलं, ज्ञानदादाकडून मुक्ताईला भेटलं, आणि 14 वर्षांची मुक्ताई 1400 वर्ष योगी तपस्वी असणारा चांगदेवांचे जर गुरु होऊ शकते, तर एक्झॅक्टली ते तत्वज्ञान म्हणजे काय हे आपल्याला देखील कळलं पाहिजे. आपल्याला एका गोष्टीचा खूप गर्व आहे की जे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय त्यांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य आमच्या ओतूरमध्ये समाधीस्थ आहेत. परंतु समाधीस्थ आहेत, तुकोबाराय इथे आले, काय घेऊन गेले आपल्याला काडी मात्र खबर नाही. बाबाजी आपुले सांगितले नाम, आधी नाम सांगितलं आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी, किंवा हरिपाठामध्ये रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यानी व अनिक अस्तापै साधन वाहतसे आन विठोबाची. रामकृष्ण हरी जो मंत्र आहे हा वैखरीवाणीचा मंत्र आहे. आणि त्याच्यानंतर माऊली सांगते यानी व अनिक अस्तापै साधन, याच्यापेक्षा देखील दुसरं साधन आहे. आणि विठोबाची मी शपथ घेऊन सांगतो, हरिपाठाकडे लक्ष दिलं तर कळेल. अशा ओवीमध्ये माऊली सांगतात की नातरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगली आपैसे स्वरूपाची, तैसे शरीराच्या लोपी, सर्वता नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. आपल्या सर्वांना एक गोष्ट ज्ञात आहेच की शरीर नाशिवंत आहे, आत्मा शाश्वत सत्य आहे, आत्म्याला मरण नाही. ह्या गोष्टी आपल्या मुखोद्गत झाल्यात. ती म्हणाले महाराज काय फक्त आत्म्यावरच्यावर बोलतात, परंतु शरीर नाशिवंत आहेच. नाशिवंत देह मळमूत्राचा बांधा, घातली या चर्मवरी कृमी कीटकाचा सांधा. आत्मा मरत नाही, परंतु जोपर्यंत आत्मा जन्माला येत नाही, आत्मा मरत नाही, या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही, तोपर्यंत 84 लक्ष योनीतून आपली सुटका होऊ शकत नाही. मनुष्य देह आहे तो जाणारच आहे, परंतु याच्या अगोदर मनुष्य योनीमध्ये हा जीव आला कसा. माझं नाव ठेवलं किशोर माझ्या आईवडिलांनी, परंतु जन्माला येताना माझं नाव काय होतं, किंवा जन्माच्या अगोदर हा जीव कुठे होता, मृत्यूनंतर हा जीव जाणार कुठे. 5वीला आपल्या आत्या, मामी, काकी पाळण्याच्या खालून बाळ देताना घेताना राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, गोपाळ घ्या, त्यावेळेस तो देव असतो. नाव ठेवल्यानंतर माऊली सांगतात उपजल्या बालकासी, नाव नाही तयापासी, ठेवेले नावसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या बाळाला जन्माला आल्यावरती काही नाव नसतं, जसं देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप कुठे काही. ह्या जीवाला काहीच नाव नव्हतं. मग हा जीव होता कोण.
आला कुठून जाणार कुठे? म्हणतात ना, आलासी कोठून जासी कवण्यारे ठाया, घरदार तुझे नवे अवघी लटकीच माया. मनुष्य योनीमध्ये हा जीव आला कसा? भगवंताने 84 लक्ष योनी तयार केल्या. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाला सुद्धा माऊली सांगतात की निगमाचळाचे शिकरी उपनिषदार्थांच्या नगरी, जे आहाती ब्रह्माचे काही त्यांसीच कळे. ब्रह्मदेवाने सृष्टी कशी तयार केली, त्याच्या मागचं कारण काय हे कुणाला कळेल? जे वेदांच्या उंचीवर जाऊन बसलेत, उपनिषदार्थांची गावं ज्यांच्या घरी लोळण घेतात, जे ब्रह्मदेवाच्या पंक्तीला जाऊन बसलेत, त्यांनाच हा विषय कळू शकतो. ज्ञानेश्वरी काय, तत्वज्ञान काय, पै सृष्टीच्या उपक्रमा, पूर्विगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता. ब्रह्मदेवाला सृष्टी तयार करायला सांगितली, परंतु त्याला कळना सृष्टी कशी निर्माण करावी. आणि मग मज ईश्वराते न ओळखे, जो सृष्टी न करू शके, तो थोरू केला एके नाम जेने. हे भगवंत प्राप्तीचं जे ज्ञान, जे तुकोबराय बाबाजी चैतन्याकडून घेऊन गेले, तेच नाम ब्रह्मदेवाला हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी 4 भागवत. त्या ब्रह्मदेवाला देखील हे नाम भेटलं आणि ह्या नामाच्या जोरावरती ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली. परंतु 84 जीव तयार केल्यानंतर, 84 लाख योनी तयार केल्यानंतर त्या ईश्वराला, त्या भगवंताला ओळखणार असा एकही जीव नव्हता, कारण सगळे प्राणीच. परंतु नंतर ब्रह्मदेवाने पुन्हा मनुष्य प्राणी तयार केला. भागवतामध्ये नाथबाबा सांगतात की देखोनी मनुष्य देहासी, सुख झाले भगवंतासी, अधिकार ब्रह्मज्ञानासी, येणे देहमत प्राप्ती. असा हा मनुष्य जीव जेव्हा भगवंताने तयार केला, त्या जीवाला बघून, त्या मनुष्य प्राण्याला बघून भगवंताला आनंद झाला. आनंद का झाला? कारण हा एकटा मनुष्य जीव फक्त याच देहामध्ये ब्रह्मज्ञान, जे तत्वज्ञान संतांनी सांगितलं, ते याच देहात घेऊ शकतं. परत पुढे सांगतात की पाहुण्या मनुष्यपणा, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो दाढीचा मेंढा जाणं विषय चरण विचारता. परमपवित्र असा नरदेह त्या जीवाला भेटला, परंतु या नरदेहामध्ये येऊन त्याने जर ब्रह्म नाम घेतलं नाही, आणि हेच नाम जे आहे ते 84 लक्ष योनीतून आपला जो जीव भरकटत चाललेला आहे, त्यातून आपली सुटका करून देऊ शकतो. आणि जर नरदेहामध्ये येऊन जर ब्रह्मज्ञान साधलं नाही, तर नाथबाबा सांगतात को लांब दाढीचा बोकड आहे. भगवंताची कृपा बघा. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहात येऊनच हा जीव ब्रह्मज्ञान प्राप्त करून स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेऊ शकतो, असा पूर्ण अधिकार भगवंताने जीवाला दिला. असा हा मनुजन्म भेटत असं नाथबाबा सांगतात. जे 84 लक्ष योनी प्रती कोटी कोटी फेरे होती, तैच नरदेह प्राप्ती अवचटे लाहती निज भाग्ये. 84 लक्ष योनीमध्ये फिरत फिरत असताना कुठेतरी माणसाचं पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर याला मनुष्य जन्म भेटतो. आणि इथे येऊन जर आपण ब्रह्मज्ञान जर प्राप्त केलं नाही, नरदेह परम पावन, पावनीन जो साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दप जाणं पुच्छे विन दुपाय. असा नरदेह भेटल्यानंतर जो ब्रह्मज्ञान स्वीकारत नाही, त्याला बिनशेपटीचा 2 पायाचा गाढव संतांनी म्हटलं. आमचं काहीच नाही. नाथबाबांचे ओव्या आहेत, अध्याय क्रमांक 9 उचका. भागवत काय, आज जगामध्ये जी काय भागवत चाललीत ना मायबापांनो, एकनाथी भागवताचा 11वा स्कंद सोडून फक्त श्रीकृष्णांच्या लीला आणि उद्धवाच्या कथा हीच भागवत समाजामध्ये चाललेली आहे. पण 9वा अध्याय उचकल्यावर कळेल. पुढे नाथबाबा सांगतात, पावने नरदेह देख साधीना जो ब्रह्मसुख, तो जना माझी महामूर्ख विश्वासघातकी देवाचा. नरदेहामध्ये येऊन ज्याने ब्रह्मज्ञान, जे तत्वज्ञान, जीवाला स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून जर घेतलं नाही, तर सगळ्या माणसांमध्ये असणारा महामूर्ख माणूस तो, आणि देवाचा विश्वासघात करणार आहे. हे नाथबाबांचं वाक्य आहे. मग असा हा नरदेह जेव्हा माणसाला भेटतो, ज्यावेळेस आई वडिलांचं कुटुंब वाढवण्याची पद्धत चालू असते, त्यावेळेस असंख्य जीव आपलाच नंबर लागला. याच्यामध्ये विशेष ही भगवंताला दया आली म्हणून याने हा नरदेह आपल्याला दिला. आणि अशा वेळेस कुठेतरी आपलं भाग्य तयार होतं आणि हा जीव आईच्या गर्भामध्ये जातो. आईच्या गर्भामध्ये गेल्यानंतर सगळे सुज्ञ मंडळी आहात, ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये गर्भधारणा झाली, आयांना लगेच कळतं ना, त्याच दिवशी जीव जर गर्भामध्ये वाढायला लागला, लगेच कळतं ना महिला मंडळाला की 2 महिन्यांनी कळतं ना. मग आपण जर मनुष्य प्राणी स्वतःला
सुज्ञ समजतो, हुशार समजतो. मग आपल्या पोटामध्ये थोडं दुखायला लागलं, आपण लगेच जाणवतो माझ्या पोटात दुखतंय. पण एवढा मोठा ब्रह्माचा पंचमहाभूता तत्वांचा गोळा आपल्या शरीरामध्ये उदरामध्ये वाढतो, हे 2 महिन्यांनी त्या आईला कळतं. मग कसा हा जीव ब्रह्मदेव, कसा हा जीव भगवंताने आईच्या उदरामध्ये सोडला असेल? ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये हा जीव असताना माऊली सांगतात की मातेच्या उदर कोहरी, रजस्वेलेच्या रिझा माझारी, पित्याच्या निर्यतद्वारी गर्भसंचरण संसरण. असा हा जीव गर्भामध्ये सुख आहे का? एसी कंडिशनर वगैरे काय नाही, काय नाही. मळमूत्राच्या बांध्यामध्ये, मळमूत्राच्या घाणीमध्ये हा जीव उकडत असतो. आणि त्यावेळेस जेव्हा आईची आणि त्या बाळाची नाळ जोडलेला असते, तेव्हा स्वतः त्याचं सतत भजन चालू असतं की मी कोण आहे, मला मनुष्य देहामध्ये येऊन करायचंय काय, मनुष्य जन्म हा भेटला, हा फक्त शेवटचा जन्म आहे, गोल्डन चान्स आहे. इथे येऊन आपण जर ब्रह्मज्ञान साधून घेतलं नाही, संतांना शरण घेऊन जे तत्वज्ञान स्वीकारलं नाही आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेतली नाही, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम. आदिगुरु शंकराचार्य सांगतात. मग असा हा जीव ज्यावेळेस त्याला त्रास व्हायला लागतो गर्भामध्ये, त्यावेळेस तो सगळ्यांना हाका मारायला लागतो, आईला वडिलांना सगळ्यांना हाका मारतो. परंतु तो गर्भ आहे, 7 पदर, ज्यावेळेस आईच्या गर्भाच्या आतमध्ये हा जीव असतो, हा आवाज कोणाला ऐकायला जात नाही, पण शेवटी भगवंताला हाक मारतो. आपण आपल्यापाशी बघायचं, आपण जेव्हा आनंदामध्ये असतो, मस्तीमध्ये असतो, आपल्याला भगवंताचं स्मरण होतं का? नाही होत. पण आपल्याला दुःख जर झालं तर बस भगवंत. आणि असा भगवंत दयाळू, या देव दयाळू दयाळू करी तुकयाचा सांभाळो. जर देव तुकाराम महाराज सांभाळ करतो, आपला सांभाळ करत नाही का? मानवाची देव चालवी अहंता मीच एका करता म्हणून आहे. मानवाचं जर सगळं शरीर चाले शरीर कुणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविना. जर देव भगवंत जर मनुष्याचं सगळं चालवतो आणि हा देव दयाळू, याला दया आली, पण याच्यातून सोडवण्यासाठी त्या अर्भकाने कसं भजन केलं? एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन काय हा माझा नवस. अशा पद्धतीने हा जीव भगवंताला विनवणी करतो आणि भगवंत ह्या जीवाला मोकळं करतो. ज्यावेळेस आईला प्रसूतीच्या कळायला सुरुवात होते, जेवढा 9 महिन्यामध्ये ह्या पंचमहाभूताच्या गोळ्याला त्रास झाला नाही, तेवढा ज्यावेळेस आई प्रसूतीच्या कळा देते ना, त्यावेळेस त्याच्या भयंकर 9 महिन्याचा डबल त्रास त्या अर्भकाला बाळाला होत असतो. आणि भगवंत जेव्हा सुटका करतो ना आईच्या उदरामधून, त्यावेळेस हा जीव भगवंताला वचन देऊन आलेला असतो की माझी इथून भगवंत सुटका कर. जसं तुकाराम महाराजांच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की भगवंता माझी सुटका कर, इथून गेल्यानंतरच्या मोबदल्यात मी बाहेर आल्यानंतर तुला शरण येईल, संतांना शरण जाईल, तत्वज्ञान स्वीकारेल आणि मी आहे कोण याचा विचार करून स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेईन. परंतु जेव्हा हा जीव बाहेर येतो, ज्यावेळेस पहिला टाळू बाहेर होतो आईचा, ते बाळाचा गर्भातून, त्यावेळेस सांगतात धरणी वायू लागता, विसरू लागे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडत असे. ज्यावेळेस टाळू बाहेर येतो, ही माया जी असते, माया बाळाला ग्रासते, स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त विसरून जातो आणि कोहम कोहम, आपण लहान बाळाचा जर रडताना आवाज जर ऐकला तर कोहम कोहम असा आवाज असतो तो. मग असा हा जीव स्वतःला विसरून जातो. डॉक्टर नेमके काय करतात की नाळ कट करून टाकतात. पण जिथं डॉक्टर कट करतात, पुढे जाऊन संतांना शरण जाऊन ती परत जॉईंट करून घ्यावी लागते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये असताना हा जीव सतत भजन करत असतो. आता सुद्धा आपल्या सर्वांचं भजन चाललंय. जो श्वास आपण घेतो सोडतो, तो श्वास काहीतरी सांगतोय. जसं नाथबाबांच्या गवळीत आहे,
नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली. ही जी मुरली आहे ही आपली श्वासांची मुरली नाथबाबांनी सांगितलेली आहे. संतांची वचनं कळण्यासाठी भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. संतांची वचनं कळणं, संतांची भाषा कळणं, जोपर्यंत आपण श्री गुरूंना शरण जात नाही तोपर्यंत संत काही कळूच शकत नाही. संत होणे संतासे पाहावे. किंवा नाथबाबांची दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी आहे, शिवे शिवची यजीचे ऐसे अवस्थेची जे साजे, एरवी बोलाचे परी न पोलिजे न पावो काय. आपल्याला भगवान शंकराची आराधना करतो, आपण सांगतो मी भगवान शंकराची आराधना करतो, पण भगवान शंकराकडे जे तत्वज्ञान आहे, भगवान शंकर डोळे मिटून ध्यानस्थ काय जप नाम करतात. एक वृत्तांत सांगावा असं वाटतो की क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी, बोली जाईल काही त्रिपुरारी सांगितले नेनो काही ते. ज्यावेळेस पार्वती माता भगवान शंकर ज्यावेळेस ध्यानस्थ असायचे, पार्वती माता गेली, स्त्रीहट्ट बालहट्ट राजहट्ट पुरवावाच लागतो. पार्वती मातेने विचारलं, का हो महादेवा, तुम्ही तर देवांचे देव महादेव आहात, मग तुम्ही नक्की भजन करता कोणाचं. जर आपण भगवान शंकरांची मुद्रा जर पाहिली तर ध्यानच ते डोळे मिटून, मग कुणाचं भजन करतात. त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं की माझ्यापेक्षाही वरती कोणीतरी आहे, मी त्याचं भजन करतो. आणि आपण भगवान शंकरांचं ध्यान करतो. नाथबाबांची एक ओवी आहे भागवतामध्ये अध्याय क्रमांक 3 मध्ये, सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवांचे करिता पूजन, ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण मा भजत्या मरण कोणवारी. श्रीकृष्णाचे चरण सोडून तुम्ही इंद्रदेव, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, कृष्ण यांची जर पूजा जर केली तर देव स्वतः नाशवंत होणार आहेत, संपणार आहेत ते देव. पण मी एक असा आहे, निराकार आहे की जो कधी जन्मत नाही मरत नाही. माझी जर पूजा जर केली तर तुम्ही निश्चितच उतरून जाणार. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 9 त्याच्यामध्ये एक श्लोक आहे की यांती देवव्रता देवान, पितृण यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा, यांती मध्ये जिनोपी माम. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो की जो भगवंताची पूजा करतो ना अर्जुना, तो भगवंताला जाऊन मिळतो. जो पितरांची पूजा करतो, पितर घालतो ना आपण, तो पितृलोकालाच जाऊन मिळतो. जो भूतांची पूजा करतो तो भूतांनाच जाऊन मिळतो. पण तिथून तो पुन्हा मागे येतो. पण माझी जो पूजा करतो तो कधीच जन्माला येत नाही. कारण 17व्या अध्यायात मोक्ष संन्यास योग मध्ये पुन्हा एक श्लोक सांगतात की न तद भासते सूर्यो न शांकम न पाहवका, यद गत्वा निवर्तन्ते तद धामम परम ममः. की माझं जे अढळ असं जे स्थान आहे, ज्याला सूर्य प्रकाशित करत नाही, ज्याला अग्नी प्रकाशित करत नाही, ज्याला चंद्र प्रकाशित करत नाही, म्हणजेच काय की भगवंताचं जे अढळ असणारं जे पद आहे त्याला सूर्य चंद्र अग्नी प्रकाशित करत नाही. कारण ते स्वतः एक स्वयंसिद्ध असं प्रकाशमान आणि त्याच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशमान आहे. अशा माझ्या लोकाची किंवा माझी जो प्राप्ती करेल, माझं जो भजन करेल, तो माझ्या अशा स्थानाला येऊन प्राप्त होतो की जो तिथून पुन्हा कधी मागे येत नाही. पुन्हा जर 4थ्या अध्याय जर आलं तर अब्रह्म भुवन्नु लोकाः पुनरावृत्ती अर्जुना मामुपेत्य तू कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. श्लोकांक जर लक्ष दिलं आपण की जो ब्रह्मदेवाची पूजा करतो तो ब्रह्म लोकापर्यंत जाऊन पोचेल, परंतु तो तिथून पुन्हा मागे येणार. परंतु जो माझी पूजा करतो तो पुन्हा कधी जन्माला येत नाही. जसं बीज बाजूने केलेलं आहे, आम्हा जन्म मरण नाही, असं जे स्थान आहे. किंवा आपण जी भक्ती करतो, आपण जी श्रद्धा करतो, बघा ना आपलं चाललंय सगळ्यांचं गणपती बाप्पा, शंकर, भगवंत, विष्णू, कृष्ण यांचीच पूजा चाललेली आहे आपल्या. परंतु गीतेमध्ये स्वतः भगवान उवाच, तिथं लेखक किंवा कृष्ण म्हणू शकत होता कृष्ण उवाच, बरोबर, पण तिथं भगवान उवाच आहे. किंवा अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्णाला विश्वरूप दर्शन दाखवायचं होतं की हे कृष्ण तुझं विश्वरूप दाखव, असं नाही म्हणला. तो म्हटला एव मेदेथांत तो आत्मानं परमेश्वरम द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वरम पुरुषोत्तमः.
की अरे श्रीकृष्णा, तू जो आहे इथून मागच्या अध्यायांमध्ये जी तुझं स्वरूप सांगितलं त्याच्यामध्ये काडी मात्र फरक नाही, परंतु तुझं विश्वरूप दर्शन म्हणजे काय मला ते बघायचंय. ते विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. मग कृष्णाचं विश्वरूप दाखवलं का त्याने? नाही. पण जेव्हा कृष्णाने त्याचं खरं स्वरूप विश्वरूप दर्शन दाखवलं, अर्जुन भयभीत झाला आणि पुन्हा काय म्हटला की देवा तुझं बस कर आता, तुझं चतुर्भुज रूपच मला दाखव. मग अर्जुन सुद्धा आपण आहोत, हा कृष्ण उवाच नाही, हा भगवान उवाच आहे. मग आपण जर त्या देवांची भक्ती जर केली, खरं भक्तीचं वर्म कळलं पाहिजे आपल्याला. रीत खूप सोपी हो, खूप सोपी आहे. जसं कांद्यामधून आपल्याला बी तयार करायचंय, काय करावं लागेल? कांदा जमीन पुरावं लागेल, त्याला प्रक्रिया आहेत ना. किंवा अथवा अमृत मथना सारखे होईल अर्जुना, जरी रिगसरे अनुष्ठाना संप्रदाय विना. संप्रदाय म्हणजे काय? किंवा मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता वायावर्थ कथा सांडे मार्गो. आया बहिणींना माहिती, दुधातून जर तूप काढायचं असेल तर काय करावं? प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. तूप आहे ना, पण दिसतंय का? नाही. अध्याय क्रमांक 2. किम औषधाची या कडू वटपणी आहे अमृताची पुरवणी, ती आहाची परी न दिसे पण गुणी प्रगट होय. औषधाच्या कडवटपणामध्ये अमृत आहे, पण ते बघून भेटेल का? नाही. ते सेवन करावं लागेल, गुप्त रूपाने आहे. तसंच या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत आणि तेच तत्वज्ञ संत स्वीकारती. या उपाधीमध्ये असणारे जे गुप्त चैतन्य आहे त्याचा संतांनी स्वीकार केला. अशी जी भक्ती आपण करतो, थोडं अजून सोपं करून सांगतो की मनुष्यदेह भेटल्यानंतर आपली भक्ती जी चालली ती भक्ती वेस्ट असं म्हणत नाही. हा तीळ तीळ पुण्याचा संचय चालला. माऊली सांगतात की स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पाप नरका जायचे. माते जेने पविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे आपण जी काय पुण्य करतो स्वर्गामध्ये जातात, पण ती पाप रूपाने जातात. पापाची पापात्मक पाप ती नरकात जातात. पण माझी जो कोणी भक्ती करेल त्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. परत पुढे सांगतात की त्या पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू डोका. एरवी ज्ञान म्हणजे हा जीव जन्माला येताना मूळचा भगवंत स्वरूपच आहे, परंतु आपल्याला बहुत एक अवांतरू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. पाहेपा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्य अर्थ आगवा सांडोनिया, ते वेळी नियमांचे वसन आठवे, पुढील अधोगतीची लाज नव्हे, ते करतात जे न करावे वेदू म्हणे. मागाशी सुरुवातीला जो विषयाला हात घातला की मनुष्य मृत्यू लोकात जेव्हा आला त्याला एक्झॅक्टली कळलं पाहिजे मला करायचं काय. आपण स्वतःला समजतो मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी एवढा पैसा कमवतो, तेवढा पैसा कमवतो. अरे पण हे सगळं मिथ्या आहे, ही माया आहे. बघा खोटं वाटत आनंदलहरीमध्ये नाथबाबा सांगतात, तुझी माया जे इच्छा शक्ती झाली अनंत ब्रह्मांड रचती, केली पंचमहाभूतांची व्यक्ती संतती जैसी वांजेसी. किंवा संतती जैसी वांजेसी म्हणजे माया तुझी इच्छा शक्ती आहे ती, आणि त्याने अनंत ब्रह्मांड रचली, पंचमहाभूतांची व्यक्ती केली, आणि ती व्यक्ती कशी गेली? वांजेला पुत्र होईल का? नाही होणार. मग संतती जैसी वांजेसी तसे केली. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये नाथबाबा सांगतात, माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, जेथे आन उपाय नाही चालती, भक्ती सुखे तरती हरी माया. माया म्हणजे दुसरं काही नाही, भगवंताची शक्ती आहे ती, आणि तिची निवृत्ती जर करायची असेल, त्या मायाला हरवण्यासाठी किती प्रयत्न आपण केला ना, कोणतं साधन तिथे चालत नाही. पण भगवंताचं एक नाम जर भेटलं ना, त्या मायाला पळायला सुद्धा संधी भेटत, ती जागच्या जागी लोप पावून जाते. हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखेची तरणी, हेच गुई अर्जुनाची कारणी, स्वय श्रीकृष्ण गीते माझी सांगितले. भगवंताची माया हरवण्यासाठी भगवंताचं नामच जसं लोहाही लोहे को काटता आहे. आपण सगळेजण म्हणतो हरीची माया जर बाद करायची असेल तर हरीचंच नाम घ्यावं लागेल. परंतु आपण हरीचं नाम घेतो किती? जसं मगाशी विषय चालला की ज्यावेळेस पुण्य करून माणूस स्वर्गामध्ये जातो, स्वर्गामध्ये त्याचं जो पण पुण्य शिल्लक आहे, समजा आपण एखादी इस्टेट विकली किंवा भरपूर पैसा कमवला आणि म्हातारपणाच्या काळामध्ये आपण एफड्या करून ठेवल्या, बरोबर, जोपर्यंत तुम्ही एफड्या केलेली जी रक्कम बँकेमध्ये उपलब्ध आहे तोपर्यंत तुम्हाला ते व्याज भेटणार आहे. पण तुम्ही जे एफड्या केलेले जे पैसे आहे, पावत्या मोडल्या आणि तुमचे पैसे संपून गेले, तरी पण व्याज आपल्याला बँक व्याज देईल की नाही? आपल्याला पैसा नसल्यावर देईल का? नाही देणार.
त्यासाठी बँकेत तुम्हाला रक्कम शिल्लकच पाहिजे. त्याच प्रकारे स्वर्गामध्ये जोपर्यंत आपल्याला पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत त्याचं व्याज म्हणून उठा ठेव केले जाते. मनात बाबा सांगतात, एव स्वर्ग आणि संसारा जन्म मृत्यूच्या एरझारा नाना योनी अपारा निज कर्माद्वारे स्वरभोगी. असं स्वर्गी काय आनंद लहरीमध्ये नाथबाबा सांगतात, स्वर्गी काय सांगू सुख पुण्य सरळ्या लोटते देख मागुता पाहावया मृत्यू लोक जन्म मरण भोगाव्या. स्वर्गात जायचं, स्वर्गातले म्हणतात खाली यायचं आणि खालचे म्हणतात वर जायचं. इह लोकीचा तो देह देव इच्छित अति पाहे, है की नाही. खालच्यांची वरती शिड्या लावून लावून जायची तयारी. म्हणजे आप इथपर्यंतच मर्यादित आहोत की आपल्याला फक्त स्वर्ग आणि नरक. पण हे स्वर्ग नरक नाहीच संत म्हणतात. स्वर्ग नरक दोन्ही बद्ध हा अज्ञानाचाची अनुवाद. सद्गुरु कृपा झाली बोध झाले चैतन्यमय सर्वत्र. वरती तर बघूच नका, वरती तर काहीच नाही, इथंच आहे. नाथबाबा सांगतात, याची देही याची डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा ऐसा कोणी विरळा तोची जिव्हाळा स्वरूपाचा. याच देहामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येते. या देहामध्ये भगवंताची प्राप्ती जर केली नाही, नरदेह येऊन तो काय केले अवघे मुद्दलची गमवले. न होता ब्रह्मज्ञान श्वान सुकरा समान. स्वर्गातल्यांना खाली यायचं आणि खालच्यांना वरती जायचंय. पण स्वर्गापेक्षा नरकापेक्षा अजून काही आढळ पद आहे की नाही. ज्या ठिकाणी भक्त प्रल्हाद गेला, ध्रुव गेला, ते गेलेच ना. आपल्या सभोवताला आपण बघतो, आपण समजा आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली, तिच्या मागे अंत्यविधी करून आल्यानंतर रात्री पीठ झाकून ठेवतो. सकाळी जेव्हा पाठी उचकतो तेव्हाच काहीतरी पावलं वगैरे, चिमणीची पावलं, सापाची, आपला आनंद होतो. आनंद व्हायला पाहिजे का हो? जर आपल्या घरातील कोणीतरी व्यक्ती देह ठेवल्यानंतर पाठी खाली पीठ झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी काहीतरी चिन्ह उमटत असतील तर गती झाली की अधोगती झाली? अधोगती झाली ना बाबा. कारण काय, मनुष्य देहामध्ये येऊन तो जीव पुन्हा कुठे गेला? 84 लक्ष योनीमध्ये, बरोबर. कुत्र्याच्या, मांजऱ्याच्या, सापाच्या, वाघाच्या, आहे की नाही. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, थांबलं पाहिजे की नाही. मग नाही तर माऊली म्हणतात, जे जे उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. जे तयार होतंय ते संपतंय आणि नवल म्हणजे काय, जे संपतंय ते पुन्हा तयार होतंय. हे चालूच आहे, संपतंय तयार होते, संपते चालू होते. आणि घड्याचं काट कसं 12वरून पुन्हा फिरून 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 पुन्हा कुठे येऊन थांबतो? 12वर, परत चालू होतं. तसे जन्म मरणाचं राहडगड सतत चाललेलं आहे, सतत चाललेलं आहे. पण याला कुठेतरी पूर्णविराम आपला बसला पाहिजे. आणि मनुष्य देह याच्यासाठीच भेटले आपल्याला, स्वतःची आपुले आपण करा सोडवणे किंवा आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण करतो का विचार, मी आहे कोण? नाथबाबा तुकाराम म्हणतात, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता नाही दुजा अनिक मागुता गा. वासुदेव करीतो फेरा वाडियांत बाहेर दारा. तुकाराम महाराज म्हणतात, मी वासुदेव आहे की नाही. वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. विचारलं पाहिजे ना. माहित कुणाला येते? आहे ठाऊक सभागी संता. हा, इथे एक मुद्दा आता. जर तुकाराम महाराज सभागी संत म्हणतात, मी दुर्गाभी संत सुद्धा आहेत. त्यांचं काय, जे पोटासाठी संत झाले कलित बहुत ऐशी केली सेवा काय सुख होईल जीवा. खऱ्या गोष्टीचा खोट्या गोष्टी निवड आपल्याला करताच येत नाही जोपर्यंत श्रीगुरु जीवनामध्ये येत नाही. आणि आपल्याला बघा ना, एखादी खरी गोष्ट असेल आपण लगेच ऍक्सेप्ट करतो की नाही, है ना. कलियुगात विचार केला तर. पण खोटी गोष्ट असेल तर उलटे हे लटके ते रुचे साच कोणाही न पचे. आणि कशामुळे तर ऐसा माजल्याचा गुण आणि भोगे कळू येईल शिन. जे खरंय ते आपल्याला घ्यायला वेळ नाही, आपण कामामध्ये व्यस्त आहे ना, कोण विचार करतं. नाथ माऊली सांगतात, विषय विषयाचा पडी पाडो गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आहे की नाही. विषय विषयाचा पडी पाडो, विषयांमध्येच मन गुंतलेलं आहे आपलं. गोड परमार्थ तो झालाय कडू आणि कडू विषय तो जीवाला गोड. तीच सेम ओवी बघा नाथबाबा माऊलींचं. नवल रोगाची गोठी नवल रोगाचा पडी पाडो गोड परमार्थ झाला कडू विषप्रत विषय कडू
जीवासी गोडू पै झाला. सेम ओवी आहे. मग संत एवढं जीव काढून सांगतात, एवढं जीव काढून सांगतात. संतांची वचनं आपल्याला ऐकायला वेळ आहे का माय बापा हो? नाही. आपण विषयामध्ये गुरफट चाललोय. आपण जर आपल्या जीवनाचा वृत्तांत एखाद्या वयस्कर आजोबाने बुद्धी स्थिर असेल, चांगले कार्य करत असेल, तर त्याच्या लहानपणापासून तर त्याच्या आत्ताची जी स्थिती आहे वयोवृद्ध माणसाने, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये फीडबॅक बघायला काय हरकत आहे? की मी लहान होतो, लहान झाल्यानंतर मी काय केलं? अंगणवाडीत गेलो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, नोकरी केली, लग्न झालं, मुलं बाळं झाली, सगळं झालं आणि आता मी म्हातारा झालो. भगवंताला वेळ कधी दिला? दिला का वेळ? बघा ना, आपलं तात्पर्य काय? आपण सकाळी उठतो, आपली जी दैनंदिन कामं असतील ती करतो. कुठं कार्यक्रम, लग्न, सोहळा, नातेवाईक आपल्यास इकडे तिकडे जातो. आपण किती वेळ भगवंताला वेळ देतो? आपण भगवंताला वेळ देत नाही. आणि भगवंताने तुमची आठवण काढल्यावर मग भगवंताला वेळ दिला पाहिजे. व्यावहारिक जीवनामध्ये खूप रडतो आपण, खूप रडतो. एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही, वाईट वाटतं. बायको सोडून गेली, बायको मेली, कुणी मेलं, वाईट वाटतं. पण मला सांगा, 1 मिनिट भगवंतासाठी आपण रडलोय का हो कधी? रडलोय कधी भगवंतासाठी? भगवंतासाठी रडून बघा. जोपर्यंत देह आहे ना, तोपर्यंत भगवंत डोळ्याला अश्रू येऊन देणार नाही. भगवंतासाठी रडल्यावरती अजून एक सांगतो, आपण आपली लिस्ट काढायची. लिस्टमध्ये आपण जर बघितलं, आपल्या लिस्टमध्ये किती देवांची नावं आहेत, आपल्याला किती देव आवडतात. गणपती, ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी, अमुक तमुक सगळं आवडतं. पण याचा विचार केला का आपण, की देवाच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का? आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 4 भक्त सांगितले. एक आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त म्हणजे काय? जो काहीतरी मला प्राप्त करायचे, रोगाने पिडलाय, त्याला भगवंताकडून काहीतरी भेटावं, रोगमुक्ती व्हावी, त्याला अर्थार्थी. आपली भक्ती तशी नाही का नाही? देवाकडे आपण कधीच मागत नाही का नाही? मला सुख, समाधान, दौलत दे. मागतो का आपण? नाही मागत. त्याला अर्थार्थी माऊलींनी म्हटले. जिज्ञासू म्हणजे काय? मला भगवंत प्राप्ती व्हावी. मला सांगा, आपण इष्ट देवता, बरोबर, रेणुका माता असेल, गणपती बाप्पा असेल, आपण पूजा करतो. आपण त्याच्याकडून काहीतरी भेटावं या अर्थाने पूजा करतो, बरोबर. परंतु मला गणपती बाप्पा भेटावा किती जणांना वाटतं इथे? वाटतं का? याला जिज्ञासू म्हटले. मला भगवंत भेटावा. आणि चौथा ज्ञानी. आणि चौथ्याच्या ठाई काही करणेच नाही, तो भक्त एक पाही ज्ञानिया. मग असा जो भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला से भाव, तो भक्त माझे रवा आणि ज्ञानी आहे. असा भक्त भगवंताला आवडतो. आता तर सोडाच, ज्ञानी तर खूप कमीच आहेत, जिज्ञास सुद्धा राहिले नाही. आदिगुरु शंकराचार्य सांगतात, दुर्लभम त्रयम एव येतेत, है ना. दुर्लभम त्रयम एव येतेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. भगवंताकडून हा जीव जो भेटला ना, बघा ना, संत आपले त्याच्या अगोदर आदिगुरु शंकराचार्य, त्यांनी पण तेच सांगितले. संत पण तेच सांगतात. आपला आहे का वेळ? रोजचा हरिपाठ आपला सगळ्यांचा मुखोद्गात आहे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. आपण नाम पाठ आणि मौन प्रपंचात आहे का नाही? नाही ना. आपलं मौन परमार्थात आहे आणि पाठ काय झालाय आपल्याला? प्रपंच पाठ झालाय. मग आपला हरिपाठ जो चाललाय, हा कोणत्या अँगलने चाललाय? नाचून, हसून, खेळून. तुम्हाला वाटेल हे काहीतरी 5.5 महिन्याचं प्रवचन करायला बोलवले महाराजांना आणि वेगळंच बोलत बसलेत. मायबापांनो, तुमचा यात बिलकुल दोष नाही. तुम्ही ऐकणाऱ्या सोन्याहून पिवळे आहात. परंतु तुम्हाला मार्गदर्शन करणारे जे संत महात्मे व्यासपीठावरती बसणार, यांनी खरं जीवाला त्याचं स्वरूपच कळून दिलं पाहिजे. तुमचं काय हो? माझं पण, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू जर आले नसते, भगवंताचे तत्वज्ञान आहे, बाबाजी चैतन्याने, तुकाराम महाराजांनी जे खरं ज्ञान दिलं स्वतःला ओळखून घेण्याचं, ते जर मला भेटलं नसतं, तर मला पण ही गोष्ट पटली नसती. आज ही गोष्ट तुम्हाला ऑड वाटेल, हे वेगळं विषयांतर चाललंय असं वाटेल, परंतु विषयांतर ना, हा खरा विषय संतांचा. मनुष्य जन्माचं महत्व, कारण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव म्हणती ते का देव होती, ते कारण धरी चित्ती.
नरदेह निदान भेटले, निधान. बरोबर बरोबर. दयानिधी संत ते. आपला जर रस्ता जर झाला, आता हा रस्ता समजा जर झाला, आमदार निधीतून होईल, खासदार निधीतून होईल, सरपंच निधीतून, कशातून तर होईल. मग आपलं काम कशातून होणार आहे? संत निधीतून. संतांचा निधी, संतांचा कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आणि असे संत आज आहेत. विषय काय झाला की फक्त याच्यावरती आवरण आणून ठेवलंय. आमचे बाबा सांगतात, संत श्रीपाद बाबा सांगायचे की जे खरं तत्वज्ञान जे आहे ना, जीवाला ब्रह्मस्वरूपाचं ओळखून घेण्याचं, हे सगळं गोळा केलं, गाठोड्यात भरलं आणि स्मशानभूमीमध्ये खोल खड्डा घेतला आणि त्यात नेऊन गाडलं आणि वरती फक्त कर्मकांडाचे सापळे उभे केलेत. हस्तमलक स्तोत्र जर मायबापांना वाचलं तर आदिगुरु शंकराचार्यांनी हस्तमलक जे आहे, तर वृत्तांत माहीत असेल की एकदा एक आई बाळाला घेऊन नदीकाठी गेली. हस्तमलक जे अगोदर जे नाव होतं त्याच्या अगोदर एक साधू होते तपस्वी, ते ध्यानाला बसले होते. आईने ते बाळ दिलं त्यांच्याकडे, म्हटले लक्ष ठेवा, यांना लागली समाधी. समुद्रावर ते बाळ रांगत रांगत गेलं, पाण्यात बुडलं आणि मरण पावलं. मग ती बाई पुन्हा आली, बाळ कुठे विचारायला लागले, बाळ तर नाही. आक्रोश करायला लागली. मग त्या महापुरुषाने काय केलं, तो देह ठेवला आणि तो आत्मा त्या मेलेल्या बालकाच्या शरीरामध्ये घुसला आणि मग ते बाळ जिवंत झालं, पण ते मौन मुकं झालं. सगळे कंटाळले, हा बोलतच नाही बोलतच नाही. एकदा आदिगुरु शंकराचार्य सहज फिरत फिरत असताना त्या गावामध्ये येतात. हा कोणाशी बोलायचं नाही. पण आदिगुरु शंकराचार्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर विचारलं, तू कोण आहेस, तुझं नाव काय, गाव काय, आलास कुठून? बघा, ब्राह्मण वगैरे ते मला सांगायचं तात्पर्य कर्मकांडाचं. तर त्यावेळेस हस्तमलक जो कधी बोलत नव्हता, त्याने आदिगुरु शंकराच्या उत्तर देताना काय सांगितलं, नाहम मनुष्य ना देव यक्ष. मी मनुष्य नाही, मी देव नाही. बरोबर. न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य पण नाही आणि मी शूद्र पण नाही. मग कोण आहे? न ब्रह्मचारी, न गृहस्थ, न वानस्थ. मी ब्रह्मचारी आश्रमात नाही, मी गृहस्थ आश्रमात नाही, मी वानप्रस्थात नाही. मग आहे कोण? भिक्षुर्न चाहम निजबोध रूपहा. या सर्वांना साक्षीभूत असणारा तो आत्मा मी आहे. आपण जे स्वतःला देह समजतो मायबापांनो, हा नाशिवंत आहे, हा नास काय. मी डॉक्टरचं काम करतो, जीवाला यातना होताना मी पाहतोय, रोज बघतोय. एखाद्या गाईला, एखाद्या वासराला जखम झाली, शेतकऱ्याने लक्ष दिलं नाही, किडे पडतात तो, आणि ती आळी त्या वासराचं, छोटं वासरू असतं वगैरे वगैरे. तुम्हाला सगळ्या शेतकरी वर्ग आहे, बेंबीची नाळ तुटते, कधी कधी पिकते बघा, आळ्या त्या तोडतात, लचके तोडतात, रक्तबंबाळ होतं. काय ते जीवाला वेदना होता तो. मी जनावराला जीव सोडताना पाहिले, ट्रीटमेंट करत असताना जीव सोडताना पाहिलंय. आपल्या हातात काही नसतं, पण जनावराला जीव सोडताना मी पाहिलंय. यातना काय होतात ते शेतकऱ्याला सुद्धा विचारा, काय ते जीवाला यातना होतात. जेव्हा जनावर जीव पाकडतं ना, अटॅक येतो, पॅरालाइज किंवा अजून एखाद्या इंजेक्शनची रिॲक्शन वगैरे आली, बघा मनुष्य तरी सहज जीव सुटतो पाहायला गेलं तर. हे जीवाचं काय. कुत्री जे रस्त्याने चालतात त्यांना तो कोण वारसच नाही, उडवतं, कोण काय करतं, मरून तरफडून घाणीत लुळून लुळून मारतात तो. बघा, आपण शेतकरी वर्ग आहे सगळा, जीवाची घालमेल आपल्याला बघवते का हो? एखाद्या वासरू तडफडून मरत असेल किंवा एखाद्या वासराला बघा नाकात पण कधी कधी असे किडे पडतात, रक्तामुळे ते खेचतात, सगळं खाऊन घेतात, तरी आपण याला चांगलं म्हणतो. जनावरांचं जाऊ द्या, थोडं बाजूला राहू द्या, पण आपल्याला समजा एखादी जखम झाली, जखम जर लवकर भरून आला, डायबिटीसवाल्या माणसाचं बघा उदाहरण घ्या, भरते का लवकर? सुंदर वास येतो ना जखमीमधून, है ना, येतो ना, घाण वास येतो, घाण. नाशिवंत देह मळमूत्राचा बांधा, घातलेल्या चर्मावरी कृमी कीटकाचा सांदा. हा जो देह नाशिवंत हा जाणारच आहे, परंतु जे उपजे आणि नाशे हे मायावश दिसे. एरवी तत्वता जी वस्तू असे ती अविनाशचीच. जे उपजतंय नाचतंय आपल्या ब्रह्मामुळे दिसते हो, काहीच नाही. तैसे अज्ञानी जन त्यासेच गडे पाप पुण्य, जे गुरुभक्त जे सज्ञान त्यासे त्रिभुवन मुक्त. जो देह दिसतोय, देह जन्माला आलाय, देह मरतोय, हा देह आपण नाहीये मायबापांनो. आपण कोण आहे? आपण आत्मा आहे. आणि त्या आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची, हा जीव जो जन्माला येताना भगवंत स्वरूप आहे, याची खरी ओळख कोणाकडून प्राप्त होईल? संतांकडून. असे संत भेटतील का आज? भेटतील.
चंद्रामृत सुख सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल गा, ऐसे कैसे यान भेटती ते साधू. चंद्रामृत एक वेळेस चक्राला भेटतं, आपण पिऊ शकतो, ते पण शक्य. सूर्य मावळत असला त्याला आपण धरू शकत नाही, पण कदाचित ते पण होऊ शकतं. आगीचा समुद्र आपण आपल्या हातांनी पोहून जाऊ शकतो का? नाही, पण तरी ते सुद्धा होऊ शकतं. पण जो खरा साधू आहे ना, त्याची भेट होणार नाही लवकर. ऐसी कर्म साम्य दशा, जेत होय गा विरेशा, मग श्री गुरु पैसा भेटीची गा. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, भगवंताची भेट करून घ्यायची असेल, साधूची भेट करून घ्यायची असेल, तर निष्काम कर्मयोग आपल्या हातून घडावा लागेल. कृष्ण अर्जुन सांगतो, सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जय जया, तद युद्धाय युजस्व नैवम पापम वाप्यसी. अर्जुन युद्धाला नाही म्हणत होता, पण कृष्णाने काय सांगितलं, अर्जुना जर हार आणि जित हा विषय सोडून तुझं युद्ध जर केलं ना, जर तुझं ध्येयच नाहीये काय हारायचं किंवा जिंकायचं, मग तुला काय फरक पडणार काय जिंकला किंवा नाही जिंकला काय. आपण कर्म सुद्धा जे करतो ना, ते कृष्णार्पण झालं पाहिजे. मला सांगा, आपल्या घरापुढे सगळ्यांच्या पुढे तुळस आहे, वृंदावन आहे, तुळशीला आपण पाणी घालतो, याच्यासाठी घालतो ना की आपल्याला ती सावली देईल, तिच्यापासून फळं येतील, फुलं येतील, यासाठी पाणी घालतो ना आपण. का घालतो? विचार केला आपण? ते भगवंत संत तेच सांगतात की जसं रोज सकाळी तुळशीच्या झाडाला काही हेतू नसताना देखील पाणी घालता, असं ही निष्काम कर्मयोग. आणि जेव्हा असा निष्काम कर्मयोग घडेल, नाथबाबांची ओवी सांगत वाटते की निष्कर्मे कर्माची कोडी, वरी अगाध वैराग्य जोड जोडी, नित्य विवेक आवडी, ते पविजे रोकडी सद्गुरु कृपा. निष्काम पुण्याच्या किंवा कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी असेल गायती गाठी, तरीच माझ्या संतांची संगती सत्संगे भक्ती उल्हासे. निष्काम कर्मयोग घडला पाहिजे. आपण सर्वजण काम करतो, काम करताना आपल्याला काहीतरी फळ भेटेल नाही भेटेल असं विचार नाही करत का नाही, आपण सहज करतो ना, की आपल्याला वाटतं. माऊली सांगतात, माझी ठाई भक्ती फळा लागी जय आरती, किम धनुद्देशे विरक्ती नटने जेवी. माझ्या ठिकाणी जे भक्ती करतो ते माझ्याकडून काहीतरी मोबदला भेटावं म्हणून भक्ती करत असतो. जसं एखादा सोंगाड्या ₹100 वेश घेतो, कशासाठी घेतो? ते नाट्य करत त्याला पैसे भेटणार आहे. तशी आपली भक्ती भगवंताकडे चाललेली आहे. परंतु भगवंताला कोणता जीव आवडतो? जो निष्काम कर्मयोग करत असतो. आणि असा निष्काम कर्मयोग जर आपण केला तरच आपल्याला खरे संत भेटतील. तुम्ही म्हणा संत 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 आहेत का? ते ज्ञानाचे चालते बिंब, त्याचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूसपणाची भांब लौकिक भागू. संत नव्हती जगात्या माणसासारखे. बरोबर? संत कळत नाही या. संत जर लटारण्या माळा घातल्या, पुंडर गंध लावला, टोपी धोतर कडक इस्त्री, याला संत म्हणत नाही. संत आपल्याला आपल्यामध्ये असून आपल्याला कळणार नाही कधी. खूप साधं राहणीमान असतं. ते खूप विरक्त वैराग्य पूर्णत्वाला गेलेले असतात. देख प्राप्तार्थ झाले, निष्कर्मता पावले, त्या कर्तव्यासी उरले लोका लागे. जगामध्ये असतात पण जगासारखे नसतात, साधे असतात. एखादा वेडा म्हटला तरी चालेल असं संत असतात. कारण संतांना लौकिकात जायला आवडत नाही, संतांना मान घ्यायला आवडत नाही, संतांना सन्मान घ्यायला आवडत नाही. आजचे संत आहेत का तसे? आज प्रत्येकाला वाटतं मला बाबा मानावं, मला महाराज मानावं. प्रत्येकाला वाटतं ना बाबा. आज एखाद्याचं कीर्तन प्रवचन जर झालं, प्रत्येकजण रोज स्टेटस टाकतो, आजची प्रवचन सभा इकडे, आजची प्रवचन तेव्हा तिकडे. बोलण्याचा अधिकार नाही बापांनो, पण सद्गुरू जीवनामध्ये आले, सत्य स्वरूपाची सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ओळख प्राप्त झाली आणि अनुभवावरती बोलते. मी कोणत्याही संस्थेमध्ये शिकायला गेलो नाही, माझं सोडावं. जेव्हा ज्ञानोबा माऊली असतील, तुकोबारा असतील, नाथबाबा असतील, नामदेव महाराज असतील, कोणत्या संस्थेमध्ये शिकायला गेले असतील? संत पुरुष सोडा, जनाबाईंकडे या. 14 मासांचं खटलं होतं. बरोबर? सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत ती जनाबाई काम करत होती. कोणत्या संस्थेत शिकायला गेली जनाबाई? कीर्तन करायला, अभंग लिहायला. बरं, शिक्षण पण नाही तरी अभंग बोलावे का? तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचा गौरव कामा नाही. असं चालले. माझे ज्ञान अतिशय मोठे, तुझे ज्ञान केवळ खोटे.
येन ज्ञान गर्वे हटे तटे ठकले मोठे मोठे तपस्वी. आपला हाच वाद चाललाय की माझं ज्ञान खरं आणि तुझं ज्ञान खोटं. हाच म्हणून माऊली सांगतात, मी तर म्हणेल आमचे बाबा नेहमी सांगतात की मुंबई म्हणजे मायावती नगरी नाही हो, खरं गाव म्हणजे मायावती नगरी. मुंबईच्या लोकांचा स्वभाव बघा तुम्ही, स्वभाव. अहो एकमेकांना खूप हेल्पफुल आहेत मुंबईची लोक, लय मदत करतात. पण आपली गावची बांधायला बांध हे ते म्हणतात तसे अहम ममतेच्या लवड सवडी मातेना पवची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी डवळून ठेले. मी माझे या नादातच आपण सगळे गुरफटत चालल्यामुळं आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख प्राप्त होत नाही. जे आपल्याला करायला पाहिजे ते आपल्याला भेटत नाही. पण हा मनुष्य देह आपल्याला जो भेटलाय हा केवळ याच्यासाठीच भेटलेला आहे की या देहामध्ये येऊन आपण जे तत्वज्ञान स्वीकारून घ्यावं. मगाशी जो विषय झाला की बाबाजी आपले सांगितलेलं नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. महाराज काय पण सांगतात. चैतन्य नावाचा ग्रंथ भेटतो माहिती आहे आपल्याला, बाबा चैतन्याच्या मठावरती 50 रुपये किंमत आहे फक्त. अध्याय पहिला निरंजन स्वामींनी लिहिलेला ग्रंथ येतो. साध्या सुद्धा साधूचा नाही, निरंजन स्वामींनी लिहिलाय बाबाजींचं. बरेचसे लोक म्हणतात की रामकृष्ण हरी मंत्र हेच नाम आहे, हेच नाम आहे, हेच नाम आहे. मग जर चैतन्य विजय जर उचकला तर त्याच्यामध्ये निरंजन स्वामींनी सांगितले की मायबापांनो माझा बोलण्याचा अधिकार नाही, परंतु रामकृष्ण हरीपेक्षाही मोठा मंत्र नाम मंत्र आहे की ज्याने भगवंताशी आपण एकरूप होऊ शकतो. त्याचं उदाहरण देऊन सांगतो की निरंजन स्वामींनी अध्याय क्रमांक पहिला ओवी क्रमांक 29 ते 31 चैतन्य विजय जर ग्रंथ घरी असेल तर जाऊन उचका. पहिली ओवी आहे की जो तत्वज्ञानाचा उपाय नमो भगवते वासुदेवाय प्रणवयुक्त मंत्राय करणा माझी सांगितला. कानपड्या संप्रदाय म्हणतात, कानात मतदान असं काय नाहीये म्हणतात. निरंजन स्वामींच्या ग्रंथ वाचा चैतन्य विजय. जो कृष्ण परमात्म्याला नेणारा जो मंत्र आहे तो मंत्र जो श्वासाद्वारे मंत्र जपला जातो तो बाबाजी चैतन्याने तुकोबरा यांच्या कानात सांगितला. पुढची ओवी सांगते 30वी. परमहंस दीक्षा देऊन बोधिते झाले तत्वज्ञान त्याने मूळ अविद्या निरसून परमानंद झाला. बोध दिला, तत्वज्ञान दिलं, त्याचे काय झालं, अविद्या निरसून गेली आणि परमानंद झाला. बरेचसे लोक म्हणतात, काही जण नाही का म्हणतात की काही लोक बसतात संप्रदायातली असं तसं, हसतात रडतात अमुक तमुक. निरंजन स्वामींची ओवी 31वी खूप महत्वाची, आवर्जून वाचा. त्यावेळेस जेव्हा तुकोबरायांची जी अवस्था झाली त्याचं वर्णन, उठले अष्ट सात्विक भाव चंचल मनाची मोडली धाव कल्पनेने सांडली हाव ब्रह्म वस्तू अनुभविता. हसणं रडणं ह्या गोष्टी आहेत ना मायबापांनो, याला अष्ट सात्विक भाव शुद्ध मराठी शब्दामध्ये संतांची प्रमाण आहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता हरी कृपा करी. आपण स्वीकारतो का अष्टात्विक भाव झाले पाहिजे. माऊली माऊली कोण डोक्यावर नसतो. त्याच माऊलींना इंद्रायणीच्या डोहामध्ये पाणी प्यायला सुद्धा परवानगी नव्हती, बरोबर. त्याच माऊली डोक्यावर घेऊन आज नाचतात. ज्यावेळेस माऊलींना इंद्रायणीच्या डोहामध्ये पाणी प्यायला परवानगी नव्हती त्याच माऊलींना जेव्हा समाधी घ्यायची होती समस्त आळंदीकरांची इच्छा होती की माऊलींचे पाय आळंदीला लागावेत. माऊली माऊली डोक्यावर घेऊन नाचतो, माऊलींचा स्वीकार करतो. पण माऊलींनी जे तत्वज्ञान सांगितले त्याच्यासाठी एवढी ज्ञानेश्वरी माऊलींनी खर्च केली. 16 वर्षाच्या क्रांतिकारकाने काय बुद्धी असेल ही ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. मग जर माऊलींनी दिलेलं तत्वज्ञान जर आपण स्वीकारत नसेल तर माऊलींचा कोणत्या प्रकारे आपण स्वीकार केला का. माऊलींना स्वीकारलं का आपण, नाही. माऊलींना सांगायचे अख्खी ज्ञानेश्वरी जर वाचणं मायबापांनो, बघा बोललं तर किती बोललं तरी कमी हो. तैसे गीता नाम विख्यात स वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. माऊली सांगतात आत्मा किंवा तो तरी सर्व मंत्रांचा राजा जो प्रणव आद्यवरून बुजा तत्कारो तो तुझा तिचा सत्कारो. सगळ्या मंत्रांचा राजा असणारा हे नाम आहे. माऊलीने सांगितले. किंवा एका श्लोकामध्ये सांगतात की ओम तत्सदती निर्देश ब्रह्मणस त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहित पुरा. ओम तत्सत ब्रह्म वेदांनी पूर्वी निर्देश काढला आणि त्याच्यातून ही जी 4 वेदांमध्ये असणारी 4 महावाक्य त्यातली एक महावाक्य माझ्या तुकोबरायांना भेटलं. आणि त्याच्यामुळे तुकोबराय बघा एकटे वारकरी होते का घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती. मग तुकोबराय का बरं एकटे जगदवंदनी जगद्गुरुपदाला पोचले, कारण बाबाजी चैतन्याकडून खरा नाम मंत्र भेटला. आणि ते नाम जे आहे ते नाम मनुष्य लोकांमध्ये येऊन त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, त्याला ब्रह्मसुख म्हणतात, त्याला नाम, त्याला अनुग्रह, त्याला ज्ञान. एकाच नामाला एवढी नावं दिलीत. ब्रह्मज्ञान म्हणजे तेच
सगळं तेच. आणि हे नाम मृत्यू लोकामध्ये येऊन मनुष्य जन्म भेटल्यानंतर हे नाम आपण घ्यायचं असतं. आणि असे संत आहे, परंतु कसं ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी येथे आणावे तरी संता यावं जावे सरस्वती. ते माऊलींचं जे ज्ञान आहे, कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला रणभूमीवर जे ज्ञान दिलं, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अधिकार संपन्न तत्वदर्शी संतांना आपलं शरण जायला लागेल. ते संत आजही जगामध्ये आहेत. कारण संत येत नाही, कधी संत जात नाही. ती आहे, हर एक युग में अवतार लेंगे फिर संत के संत. हाँ, संत बीज पलटे नाही जुग गयानंत, हर एक युग में जन्म लेंगे फिर संत के संत. किंवा नाना मते पाखंड कर्म ठायती बंड, ठेचाव्या तयाचे तोंड हरिभजने. संत मृत्यूलोकामध्ये जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी असा संत ही संकल्पना. मायबापांनो, संत जर कळून घ्यायचे असतील, आधी सध्या संतांना शरण जा, सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंकडून जेव्हा नाम भेटेल, अनुग्रह भेटेल, ब्रह्मनाम भेटेल, त्यावेळेस आपल्याला शास्त्रांची कृपा पण होईल, संतांची कृपा होईल. आणि नक्की संतांनी ग्रंथामध्ये सांगायचे काय हे आपल्याला कळेल. हे ग्रंथ म्हणजे कृष्ण, उद्धव यांच्या गोष्टी मुळूच नाही, हे आपलं चरित्र आहे. सगळं आपलं सांगितलंय. बघा ना, इथं कुठं कृष्णाचं वर्णन आलंय का? नाही. अर्जुनाचं पण वर्णन नाही आलं. अर्जुन प्रश्न विचारलेत, अर्जुन उवाच आणि भगवान उवाच, एवढंच चाललंय फक्त. दुसऱ्या काही गोष्टी आल्यात का? नाही आल्या. कुंतीचं नाही आलं, काहीच नाही आलं. सगळं कर्म, तुमचं ज्ञान, योग, विभूती, वैराग्य, सगळ्याच गोष्टी आल्यात ना. पण आपल्याला कळेल कधी? जेव्हा संत आपल्या जीवनामध्ये येतील. नरदेहामध्ये येऊन ब्रह्मज्ञान घ्या, नाम घ्या, अनुग्रह घ्या, संतांना शरण जा. त्याच्यानंतर या नरदेहामध्ये येऊन आपलं 84 लक्ष युनितून आल्यानंतर हे ब्रह्मज्ञान जर भेटलं तर आपल्या सर्वांचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वतःचा उद्धार स्वतःने करायचा. उद्धरेदात्मनात्मानं. स्वतःचा उद्धार स्वतःने करावा. आपण देह नाही, आपण स्वतः भगवंत आहोत. पण ती ओळख पटवून देणारे संत आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे. असे संत जीवनामध्ये आले तर आपल्याला कळेल की नरदेह भेटला होता कशासाठी. नंतर एकदा ब्रह्मज्ञान जर भेटलं, आपल्याला ते चिंतन करून झालं की आपल्याला कळेल आपण तर देह नाहीच आहे, मी स्वतः देव आहे. देवाचे बरे तुका म्हणे, खरे तुम्ही आमचं ना काय ऐकू. तुकाराम महाराजांचं ऐकता, पण आपण करतो काय? तुम्ही तुकाराम महाराजांचं ऐकत नाही आपण, आणि आमच्यासारख्यांचं ऐकता. म्हणून तर आपण सगळं गुरपटत चाललोय. खरा परमार्थ खूप सोपा आहे. एकच पोट भरणं अवघड आहे, पण परमार्थ लय सोपा आहे. पण आपल्याला ते परमार्थ सोपा आहे हे करून देणारे संत भेटले पाहिजे. सकळा साष्टांग नमन, जावे सद्गुरूसी शरण, चुकवावे जन्म मरण, सुख पावावे मोक्षाचे. सद्गुरु मंत्र उपदेश तत्वता, मोक्ष तत्काळ पावे त्वरिता, ऐसे यथार्थता नाही सद्गुरु समान सत्यत्वे. नाथबाबांच्या आनंदलहरीमध्ये शेवटून 2 ओव्या. आनंदलहरी ग्रंथ असेल तर वाचा. विनवणी करता तो संत. सकळा साष्टांग नाम, जावे सद्गुरूसी शरण, जा सद्गुरूंना शरण जा. मंत्रतंत्र उपदेश घरोघरी गुरु आहे त्या येते, जे शिष्या ते मिळवी सदवस्तू ते, सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. गुरु आणि सद्गुरूतला फरक समजून घ्या मायबापांनो. गुरु म्हणजे मंत्रतंत्र उपदेश करणं भरपूर आहे, आपल्या गल्ली बोळात. पण सद्गुरू म्हणजे कोण? जे जीवाला त्याच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून देतात, त्यांना सद्गुरू म्हणतात. असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये यावे. आणि सगळ्यांनी विचार करा. आजचं प्रवचन जरा तुम्हाला सगळ्यांना वेगळंच वाटेल. मला पण वेगळं वाटत होतं ज्यावेळेस आमच्या काकी, आमच्या बघा आज किती भाग्य माझं, आमच्या हरिभक्तपरायण अयोध्याताई डुंबरे, आमचे हरिभक्तपरायण आमचे प्रभाकर महाराज डुंबरे, काका काकी आमचे हरिभक्तपरायण विभू महाराज डुंबरे. तुम्ही सगळेजण, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, आहे की नाही? तुम्ही सगळेजण होते म्हणून इथं बोलायला मला जमलं. तुम्हीच ऐकायला नसतं 1% बोर्ड केले असते मी, बरोबर? मी कोणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही मायबापांनो. परंतु श्री गुरु जीवनामध्ये आले, ते अनुग्रह, ते नाम, ते ज्ञान भेटलं आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झाली किंवा करून देतात. त्याच्या जोरावर आज बोलण्याचा प्रयत्न करतो. मी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार नाही, कोणत्या संस्थेत शिकायला गेलो नाही. परंतु संतांचे आशीर्वाद. माऊली सांगतात, म्हणूनच समर्थ जे करी ते न होय चराचरी, तयापरी मज बोलवे माते. सगळं त्यांच्या सत्तेने बोलते, श्री गुरूंच्या आशीर्वादाने बोलतोय. माझं काहीच नाही इथे. जर याच्यातून काही जर चांगल्या गोष्टी वाटल्या असतील तर माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सगळं संतांचं. आणि जर काही गोष्टी खटकल्या असतील तर तुमचं लेकरू म्हणून पोटात घाला, आहे की नाही? छोटंच लेकरू सर्वांचं. माझी काही योग्यताच नाही. माझ्या पुढे बसले सगळे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. बघा, शंकराचे अवतार आहेत तुम्ही सगळे. मी काही नाही, मी रिकामं डबडे. आपलं काही दर्या मी पुंगी वाजतच नाही तर गेली बोंबाली, आहे की नाही? म्हणून माझ्यापणनो आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋणी आहे. मला या 5.5 महिन्याच्या निमित्तानं प्रवचनरूपी सेवा करण्याचं
अरे वा आमचे अरे भक्त परम कुलोडे बाबा आले भाग्य आज. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणावरती अर्पण करून माझ्या छोट्याशा सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया.